हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील एका अतिशय प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठिकाणाला, ज्याचं नाव आहे शिवसृष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य, स्वराज्याची स्थापना आणि मराठी साम्राज्याचा गौरवशाली प्रवास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवायचा असेल तर शिवसृष्टी एक मेन ठिकाण आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे वसलेली शिवसृष्टी केवळ पर्यटन स्थळ नाही तर इतिहासाला जिवंत करणारा एक अनुभव आहे. इथे प्रवेश करतानाच आपल्याला मराठेशाहीच्या वैभवशाली काळात आपला अनुभव येतो. परिसराची रचना, भव्य प्रवेशद्वार आणि सर्वत्र दिसणारी एक ऐतिहासिक वास्तुकला आपल्याला शिवकालीन वातावरणात घेऊन जाते. शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आलेल्या आहेत. येथे विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती, ऐतिहासिक प्रसंग, शस्त्रसंग्रह आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासातील माहिती पाहायला मिळते. रायगड, प्रतापगड, देवगिरी, तोरणा या सर्व किल्ल्यांचे मॉडेल तयार आहे तिथे. या ठिकाणी असलेले शस्त्रदालन देखील खूपच आकर्षक आहे. तलवारी, भाले, ढाले, युद्धामध्ये वापरली जाणारी विविध रत्ने पाहून या काळातील मराठ्यांची शौर्याची जाणीव होते. प्रत्येक वस्तूमागे इतिहास दडलेला आहे आणि तो जाणून घेताना आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. शिवसृष्टीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सादर करण्यात आलेले नाईट अँड साऊंड शो. या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, अफजल खानाचा वध, किल्ले जिंकण्याचा मोहिमा आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास अतिशय प्रभावशालीप्रमाणे दाखवण्यात आलेला आहे. हा इतका जिवंत अनुभव वाटतो की आपल्याला प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा भास होतो. शिवसृष्टीला भेट देणे केवळ मनोरंजन नाही तर इतिहासाबद्दल आदर आणि अभिमान देखील वाटतो. विशेषतः मुलांसाठी आणि तरुण पिढीसाठी हे ठिकाण प्रेरणादायी आहे, कारण येथे इतिहासात पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळतं. जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्याला भेट देणार असाल किंवा विचार करत असाल कुठेतरी फिरायला जायचं, तर शिवसृष्टी हा नक्कीच एक पर्याय तुमच्यासोबत आहे. मित्रांसोबत इतर ऐतिहासिक प्रेमी म्हणून एकदा तरी अनुभवाला हरकत नाही, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे नेतृत्व, त्यांची धैर्य आणि स्वराज्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये कायमची घर करून जाते. संपूर्ण शिवसृष्टी बघायला किमान 4 तास लागतात. त्यामध्ये तुम्हाला एक गाईड दिला जातो की जो शिवसृष्टी प्रोव्हाइड करते. एकदम मस्त मराठी वेशात असलेले गाईड तुम्हाला भेटणार तिथं. तुम्हाला जे एक्सप्लेन करणार ईच अँड एव्हरीथिंग, कसं शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, प्रत्येक गडाची माहिती, प्रत्येक गडाच्या मागचा इतिहास तुम्हाला ते एकदम गाईड समजवून देतात. अजूनपर्यंत फक्त 40% काम पूर्ण झालेलं आहे शिवसृष्टीचे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही एंटर करणार आहोत एका मंदिरात, जे की ओरिजिनल मंदिर आहे, जिथे की फर्स्ट कॉपी किंवा एक छोटं मंदिर नाही, एक फुल मोठं मंदिर आहे, जिथे तुम्ही जाऊन एक भवानी मातेचं दर्शन घेऊ शकता. आजूबाजूला मस्त परिसर त्यांनी एक बनवलेला आहे. हे कंप्लीट झालेलं आहे मंदिराचं काम. अजून बाकीचं काम पण चालू आहे. भवानी माता मंदिर आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट दर्शन पण घेऊ शकता. आजूबाजूला फिरायला जागा आहे भरपूर. अजून बरंचसं काम चालू आहे, बरेचसे शोज आहेत. एकदम मन प्रसन्न करणारं अशी वास्तुशिल्प चालू आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच हा प्लॅन करू शकता पुण्यामध्ये एक दिवस फिरायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.